राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावरती आज साप्ताहिक बैठक होणार। राष्ट्रवादी विलीनीकरणावरती सुनेत्रा पवार आमदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण, एका क्षणात आपण सगळे पोरके झालो, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू, विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा, तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांचीही घोषणा केली जाणार। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती, पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त, विशेष सभेमध्ये घोषणा होणार। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, उपमहापौर शान ए हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची शक्यता, भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। गणेश नाईकांनी स्वगृही परता यावं, भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही, संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा, ठाकरे बंधूंच्या निवडणुकीतील चुकांबाबत रोखठोकमध्ये मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका, तर टीकेवरती राऊतांनी उत्तर देणं टाळलं। मंत्रालयातील झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरण, आरोपी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोडमधील घराची झडती, महत्त्वाची कागदपत्रे एसीबीकडून जप्त, आजच्या सुनावणी दरम्यान कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याचं प्रकरण, कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार याकडे सर्वांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणात प्रशासनाची मोठी कारवाई, कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल, संबंधितांवरती निलंबनाची कारवाई सुरू।